अक्कलकोट येळकोट घेरी मार्तंड भैरवच्या जयघोषात शिव मल्हार पालखी सोहळ्याचे शहापूर ते जेजुरीकडे प्रस्थान. खोपोली शहापूर तालुक्यातील हाल येथून निघालेल्या शिव मल्हार कुलस्वामिनी सामाजिक संस्थेच्या भव्य पायी पालखी सोहळ्याचे यंदा 14वे वर्ष असून हा सोहळा मोठ्या उत्साहात श्री क्षेत्र जेजुरीकडे मार्गस्थ झाला आहे. ठाणे, पालघर, रायगड आणि पुणे परिसरातून हजारो भाविक या पालखीमध्ये सहभागी झाले असून संपूर्ण महाराष्ट्रातील अशा प्रकारची ही पहिलीच पालखी मानली जात आहे. दस्तुरी येथे शिंगरोबा प्रतिष्ठानतर्फे जंगी स्वागत. रविवारी रात्री हा पालखी सोहळा खोपोली जवळ शिंगरोबा प्रतिष्ठान दस्तुरी येथे मुक्कासासाठी थांबला होता. यावेळी शिंगरोबा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बबनबाबू शेडगे आणि उपाध्यक्ष बबन जानकर यांच्या वतीने सर्व पालखी भाविकांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. प्रतिष्ठानच्या वतीने भाविकांच्या राहण्याची आणि भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. बबन शेडगे यांनी स्वतः सर्व वारकऱ्यांच्या सोयीसुविधांकडे विशेष लक्ष दिले. राजकीय मान्यवरांची उपस्थिती आणि सन्मान. या पालखी सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटच्या माजी नगरसेविका प्रमिला राजन सुर्वे, सामाजिक कार्यकर्ते अनिल नामदेव गायकवाड आणि राजन दादा सुर्वे यांनी विशेष उपस्थिती लावून दर्शन घेतले. शिव मल्हार कुलस्वामिनी सामाजिक संस्थेच्या वतीने सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. जनसेवेचा वसा. निवडणुकीत पराभव झालेला असतानाही राजन दादा सुर्वे आणि अनिल नामदेव गायकवाड यांनी सामाजिक बांधिलकी जपत शब्द दिला की येथून जाणाऱ्या प्रत्येक पायी पालखी भाविकाची कोणतीही गैरसोय होऊ देणार नाही. त्यांच्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. 14 वर्षांची परंपरा आणि शिस्तबद्ध नियोजन. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. श्याम लक्ष्मण भाकरे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा दरवर्षी नित्यनियमाने पार पडतो. अतिशय शिस्तबद्ध नियोजन आणि भाविकांची वाढती संख्या हे या पालखीचे मुख्य वैशिष्ट्य आहे. शिंगरोबा प्रतिष्ठानच्या सहकार्यामुळे दस्तुरी घाटात पालखीचा विसावा अतिशय आनंदात पार पडला. येथून पुढील प्रवास करत ही पालखी श्री क्षेत्र जेजुरी येथे पोहोचणार असून मार्गावरील अनेक गावांमधून पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. सर्व वारकरी संप्रदाय जेवढे ते आहेत दिंडीतले त्यांचं पहिलं सर्व दस्तुरी खोपोली शहर यांच्या सर्वांच्या तर्फे आम्ही शहराचं स्वागत करतोय. लोक भाग्यवान समजतो की एवढ्या दिंड्या बघितल्या, पण हे जागृत दिंडी पहिला प्रथम बघितली की जेणेकरून असं वाटलं मला की मी खंडोबाच्या मंदिराच्या समोर आहे. एवढे वारे आले पण आजपर्यंत दिंडीत कधी बघितले नाहीये. झाले असतील पण मी स्वतः बघितले नाहीये. खरोखर मनापासून तुमच्या दिंडीतल्या सर्व भाविकांचे मनापासून मी धन्यवाद देतो. आणि आमच्याकडून पण काही सेवा असेल आणि ही जी सेवा जी घडली किंवा हे आमचं दर्शन झालं हे बबन दादांमुळे आमचं हे दर्शन झाले, त्यांच्या सगळ्या कुटुंबामुळे झालेलं आहे. कारण आज आम्ही हे आम्ही नवीन आहे तिथे, पण आज त्यांच्या कृपेमुळे आमचं दर्शन झालं. 14 वर्षात ज्यावेळेस खंडेरायाला दर्शना देवदर्शन जात असताना मला एक माझ्या हृदयातून एक विचार भावना तयार झाली का सर्वच भाविक भक्त प्रत्येक ठिकाणी देवी देवतांचे पालख्या काढत आहेत. कोणी शिर्डीचे काढतो, कोणी देवीचे काढतो, एकविरीचे काढतो. कुलदैवत हा आपला खरा पूर्ण विश्वाचा धनी येतो आणि खरोखर खंडेरायाने तो मार्ग दाखवला. आणि ज्यावेळेस ही पालखी काढली त्यावेळेस आम्ही फक्त 17 जण होतो, 24. त्यावेळेस अशी परिस्थिती झाली की लोक आम्हाला हसत होते की हे काही आम्ही येड चालायचं करत घेतले. एवढ्या लांब जाणं आणि शक्य आहे का? एवढी मोठी पालखी वजन घेऊन जातात हे पोरं आणि हे शेवट होईल का यांच्याने? पण भगवंताचं एकच सांगणं होतं तर तू फक्त झेंडा हाती घे, बाकीचं मी करत. आणि ते परमेश्वराने खरोखर साथ दिली आणि आतापर्यंत एवढा समुदाय त्यांनी गोळा केलाय. परमेश्वराने सर्व लेकरं पूर्ण 4 जिल्ह्यातनं मग पब्लिक असते. आपल्या पुणे जिल्ह्यातून पण येत असते पब्लिक. रस्त्याला आम्हाला जॉईंट होत असते आणि मग आमच्याकडे काही गोष्टी असते असते. या मार्गे आल्यानंतर आम्ही खाली मुक्कामाला असतो पॉवर हाऊसला. तर आम्हाला तिथे काही असते ते पब्लिक वाढत गेली. त्याच्यानंतर मग विचार केला तर जागा होत नाही, ते कसं करायचं. दादांचा आमचा संपर्क झाला, भेट झाली, बबनदादांचं भेट झाली आणि बबनदादांनी आम्हाला खूप मोठा आसरा दिला. माऊली तुम्ही कितीही लोक असू द्या, तुम्ही या इथे, काय सोय असेल सुविधा करू आपण. पण त्यावेळेस ती काही सुविधा तशी नव्हती, एकदम असं दळदळ वगैरे होतं. दादांनी खूप मेहनत करू आणि आता इथे कोबा झाला, लाईट झाली, सर्व काही गोष्टी. पण एकच गोष्ट तशी सांगू इच्छितो का वारकरी येत असतात ना, आमच्यासारखे अनेक दिंडे इथे येत असते. पंढरपूरची म्हणा, आळंदीची,
एकविराची. तर अशा सर्व भक्तांसाठी ना माऊली एक संकल्पना अशी की इथे ना टॉयलेटची सुविधा झाली तर खूप चांगलं होईल वारकऱ्यांसाठी. कारण बाहेर जावं लागतंय रस्त्याने, शेतकरी वर्ग आहे फिरणारा, इथे टॉयलेटची सुविधा होणं खूप गरजेची आहे. एवढं तुमच्याकडनं झालं तर खूपच धन्यवाद देतो तुम्हाला. सत्यवान